नमस्कार, तुम्ही डॉक्टर तारलेकर यांचं सुशील हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथे आलात. कृपया आपलं नाव सांगा. कृपया पेशंटचं नाव सांगा. महेंद्र अशोक पूर्ण म्हणून आलो आणि 46 एज. त्याच्या आधी आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याच्या आधी काय त्रास होता, म्हणजे कशी? छातीत वगैरे दुखत हा. होतं, श्वास घ्यायला त्रास होतो, ओके. कसं तरीच वाटत होतं. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता, फक्त एक दिवसापूर्वी दुखायला लागेल. अच्छा, ऍसिडिटीमुळे म्हणजे बहुतेक वेळा आपल्याला छाती दुखतं, आपण ऍसिडिटी म्हणून हे करतो. श्वास घ्यायला थाप लागत असते. ओके. मग मग चांगलं झालं, कारण ट्रीटमेंट होते ते एकदम छान होते. अच्छा, आणि डॉक्टर्स पण बघायचे, ते करायचे. डॉक्टर यायचे भेटायला? डॉक्टर यायचे रेग्युलर. नर्स पण होत्या. नर्स पण चांगलं. वॉर्डबाय पण ते सर्व द्यायचे आपल्याला. घरात त्याप्रमाणे करत होते. म्हणजे घरातल्या सारखे तुम्हाला एक वागणूक भेटली असं म्हणू शकतो. चालेल. मला त्रास झालेला श्वास घ्यायला वगैरे, आणि त्यामुळे मुलांना समजा अटॅक आलेला. मी त्या उपचार डायरेक्टली चालू होते, म्हणजे औषध वगैरे दिली ICU मध्ये. हा. नंतर एन्जिओग्राफी केली आणि त्याच्यामुळे डॉक्टर केलं आणि डॉक्टरची काय लागला एन्जिओप्लास्टी केली. आणि तो उपचार झाला आहे. आता चांगलं वाटतं, म्हणजे याला त्रास होत होता श्वास घ्यायला वगैरे, तसं नाही. तीनचा प्रॉब्लेम होत नाही. डॉक्टर संजय तारलेकर यांना या क्षेत्रामध्ये 36 वर्षापेक्षा पण जास्त अनुभव आहे आणि त्यांनी आतापर्यंत 10,000 जास्त हृदय शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत. तारलेकर सरांचा म्हणजे पहिल्यापासून जेव्हा हे केलं भेटतो त्यांना, आणि त्यांनी किती चांगलं, त्यांचं बोलणं पण चांगलं, आणि सगळं समजावून सांगतात ते पण, आणि आपले केअर करतात. काय झालं पाहिजे आधी करून, आता करूया का नंतर करूया, आणि सजेशन चांगलं देतात. येस. आणि सपोर्ट करणं, शस्त्रक्रिया चांगलं केलं. तारलेकर सरांचा पण आभार आहे. धन्यवाद, तुम्ही तुमचा अनुभव इथे येऊन शेअर केलात. तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा केली त्याबद्दल धन्यवाद. जीवनाच्या पुढील वाटचालीस मी तुम्हा दोघांना पण हॉस्पिटलकडून शुभेच्छा देतो.